20 ते 30 वर्ष देशाची डिसिप्लिन वे मध्ये सेवा केल्यानंतर आणि त्याच्यानंतर सुद्धा आपलं आयुष्य त्याच डिसिप्लिन मध्ये जगताना एक्स आर्मीमॅन, डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्स या कॅटेगरीमध्ये लोक त्यावेळेस रिटायर होतात. त्या रिटायरमेंट झाल्यानंतर पुढच्या 5 ते 7 वर्षांमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा कॉर्पस हा नाहीसा होतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षापेक्षा अधिक काळापासून मी आर्थिक साक्षरतेमध्ये सहभाग करून लोकांना मी फायनान्शियल एज्युकेशन कसं मिळता येईल याबद्दल मी लोकांना एज्युकेट करत असतो. तर मित्रांनो, मी वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रोफाईल्स बरोबर ज्यावेळेस डिस्कस करतो त्यावेळेस मी त्यांच्या काही चुका ज्या होतात त्या मी हायलाइट करत असतो. तर मी आज जो तुमच्याबद्दल डिस्कस करत आहे तर तुम्ही पहा या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो या तुमच्या लाईफमध्ये ऍप्लिकेबल होतात का. तर सगळ्यात पहिले माझ्या समोर जी गोष्ट येते ती अशी येते की 40 ते 45 वर्षामध्ये ज्यावेळेस आर्मी मॅन रिटायर होतो तर हा त्याच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे का तोट्याची गोष्ट आहे. कारण 40-45 वर्षामध्ये ज्यावेळेस व्यक्ती रिटायर होतो त्याच्यानंतर आहे ना सुद्धा त्याच्यासाठी जगण्यासाठी पुढची 35 ते 40 वर्ष आयुष्य राहिलेलं असतं. कारण एक लॉन्जिव्हिटी आपण जर पाहिली तर 75-80-85 पर्यंत आपण एक ह्युमन लॉन्जिव्हिटी ऑफ इंडियन मेल आपण जर म्हणालो तर ते असते. आता ह्या हिशोबाने असं होतं की ज्यावेळेस आपण रिटायर होतो ना आपलं वय अगदी अर्ध्या वयामध्ये आपण रिटायर होतो आणि रिटायर झाल्यानंतर त्यावेळेस आपली पोरं नीट मॅच्युअर झालेली नसतात, त्यांचं शिक्षण चालू असतं, घराची जबाबदारी आपल्या अंगावर पडते आणि आपण ना बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यानंतर त्याचा तडा आपल्याला नंतर जाणवायला चालू होतो. तुमचं पेन्शन मे बी सुरक्षित असेल, तो 30,000 असेल, 40,000 असेल, 50,000 असेल आज आहे, पण 10 वर्षानंतर तुम्हाला जाणवतं अरे मला हे पेन्शन कमी पडतंय आणि त्याच्या पुढच्या अजून 10 वर्षानंतर मग तुम्हाला अजून मोठा प्रॉब्लेम मिळेल. कारण का प्रत्येक वेळेला काय होऊन जातं, प्रत्येक वेळेला असं होऊन जातं की आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एक्स आर्मीमध्ये, डिफेन्समध्ये शक्यतो या कॅटेगरीमध्ये तुमच्या अवतीभोवती तुमचे मित्र किंवा फॅमिली मेंबर कोणीतरी काही ना काही तुम्हाला काही ना काही प्रोडक्ट्स विकतात, सजेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये तुमची सगळी दुफलत होऊन जाते. होतं काय की तुम्ही ना काहीतरी इन्शुरन्सचे पॉलिसीज घेतात, ज्या एंडोमेंट पॉलिसीज असतात, 7, 8, 10 पॉलिसीज घेतात, त्याच्यानंतर मग युलिप मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ह्याचे जर तुम्ही रिटर्न्स पाहिलेत का तर रिटर्न्स जे असतात ना हे अगदी बेअर मिनिमम 3 ते 4% असे मोजण्यासारखे असतात. शिवाय रिअल इस्टेट वगैरे अशा ठिकाणी ज्यावेळेस गुंतवणूक करतात तर मी काय म्हणतो तुम्हाला सेकंड होम म्हणून तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ना तर त्यावेळेस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कन्सिडर केलं पाहिजे. पण तुम्ही आज घरी राहताय आणि त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं घर असूनही तुम्ही सेकंड होम रिअल इस्टेट कन्सिडर करताय इन्व्हेस्टमेंटसाठी तर ती एक तुमची फार मोठी चूक घडू शकते. कारण त्याच्यामध्ये काय होतं लिक्विडिटी असंच नाहीये, प्लस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कन्सिडर केलं तर ते एक तुम्हाला साध्य होत नाही. त्याच्यानंतर असं होऊन जातं की मग आपल्याला प्रश्न पडतो की आता पुढे करायचं काय. तर तुम्हाला सुद्धा ना ह्याच गोष्टींचं जर प्रॉपर नियोजन करून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करून माझ्याबरोबर भेटून 1 to 1 आपण डिस्कस करू शकतो. तर आपण आता नेक्स्ट सेक्शन पाहूया. नेक्स्ट सेक्शन मध्ये काय होऊन जातं लोकांचे ना जसं मी म्हणालो ना की तुमचे ना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केलेले असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जात असता, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे रिलेशन बनतात आणि त्याच पद्धतीने तुमच्या खूप पॉझिटिव्ह गोष्टी येत्या. पण याचा एक ड्रॉबॅक आहे. याचा एक ड्रॉबॅक आहे की तुमच्या जे गुंतवणुकी आहेत ना त्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याला आपण स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट होतो. वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या विखुरलेल्या असतात. कुठं एफडी कुठंतरी ठेवलेली असते, कुठे पीपीएफ कुठेतरी ठेवलेलं असतं, पीएलआयसी कुठेतरी पॉलिसी कुठेतरी काय काहीतरी केलेलं असतं. असेच वेगवेगळ्या ठिकाणी काही काही गुंतवणुकी केली असते. त्यामुळे काय असतं की ना आपल्याला एक प्रॉपर रोड मॅप नसतो. आपल्याला ना एक अंदाज नसतो की माझ्या गुंतवणुकी जे आहेत ते योग्य आहेत का, माझ्यासाठी काम करतात का. कारण तुमच्याबरोबर शेवटी जो व्यक्ती बोलतो ना हा व्यक्ती त्या स्वतःच्या व्यक्तीचा फायदा जास्त आणि तुमचा कमी या दृष्टिकोनाने बोलतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे नाही माझ्या ओळखीचा आहे, माझा मित्र आहे, माझा फॅमिली मेंबर आहे, हा माझं नुकसान नाही करणार. तो तुमचं नुकसान नाही करत आहे, लक्षात घ्या. मी त्याच्याबद्दल तुमच्या बरोबर वाईट काही सांगत नाही, तो तुमचं नुकसान नाही करत आहे. पण त्यांनी जे सुचवलेली गुंतवणूक ही तुमच्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही निरखून पाहत नाहीये. कारण तुम्हाला आतापर्यंत कधी नॉलेजच झालं नाही, या गोष्टीबद्दल तुमचं कधी कोणावर डिस्कशनच झालं नाही. तर या एक गोष्टी तुम्हाला बघितल्या पाहिजे. कारण काय आहे ह्याच्यामध्ये असं येतं की तुम्ही ज्यावेळेस रिटायर होता ना तर रिटायरमेंट नंतर तुम्हाला सेकंड इन्कम ऍज सच काही राहत नाही. जसं मी म्हणालो ना पेन्शन ती मिळते तुम्हाला, ठीक आहे पेन्शन ती मिळते पण ती निग्लिजिबल राहते आणि त्याच्यानंतर त्या पेन्शन मध्ये ग्रोथ होत नाही, ती सस्टेनेबल होत नाही. कारण ती जी पेन्शन असते ही कॉन्स्टंट राहते आणि जरी वाढली तरी ती त्या प्रोपोर्शन मध्ये वाढत नाही ज्या प्रोपोर्शन मध्ये तुमचं इन्फ्लेशन वाढत आहे. अजून एक गोष्ट जी पाहण्यात येते ना ही पाहण्यात येते की ना डिफेन्सची लोक आहेत ना एक्स आर्मीमॅन ही बरेचशी लोक आहे ना स्वतःच्या ECHS वर डिपेंड राहतात. मित्रांनो त्याबद्दल मला एक तुम्हाला सांगायचं आहे आणि हे अवेअरनेस आहे. ECHS बद्दल जर बघितलं तर खरं तर ना ऍक्च्युअली ही दुर्दैवाची वेळ कोणावर येऊ नये, कधीच कोणी आजारी पडू नये आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन ECHS ची गरज पडली पाहिजे. पण मी काय म्हणतो तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. ECHS सगळीकडे चालत नाही. तुमच्याकडे एक प्रॉपर एडिक्वेट कॅशलेस चालणारा तुमच्याकडे एक स्वतःचा मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे आता. कारण मी कित्येक कुटुंब अशी पाहिलेली आहेत की ज्या लोकांनी फक्त ECHS
दिवस या भरोश्यावरती राहिले आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने ज्यावेळेस मेडिकल इमर्जन्सी आली त्यावेळेस आयदर ते ECG चाललं नाही किंवा त्यांच्या घराच्या जवळ ते हॉस्पिटल अवेलेबल नव्हतं. तुम्ही मला सांगा, अशी जर वेळ आली तर तुम्ही त्या हॉस्पिटल शोधत बसणार आहात का तुमच्या घराच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणार आहात? कित्येक फॅमिलीजना मी पाहिलं आहे की अशा ट्रीटमेंटसाठी त्यांनी फिक्स डिपॉझिट्स मोडलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट्स मोडलेले आहेत, रिअल इस्टेट लिक्विडेट केलेले आहेत आणि हॉस्पिटलचे बिल भरून सगळं नीट झाल्यानंतर म्हातारपणामध्ये कर्जबाजारी झाले किंवा नो रोड मॅप. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायला लागेल, तुम्हाला ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर 1 to 1 एक मीटअप प्लॅन करायला लागेल. तुम्हाला जर माझ्याबरोबर 1 to 1 मीटअप करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्या पद्धतीने डिस्कशन करू शकता आणि तुम्ही मला तुमच्याबद्दलची डिटेल जर कळली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचून आपण एक 1 to 1 प्लॅन करू शकतो. आपण यांना प्रॉपर एक रोड मॅप बनवू तुमच्यासाठी काय गरजेचं आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो मी त्याचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय काय असणार आहे. तुमच्या ज्या सगळ्या इकडे तिकडे स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट्स आहेत आपण त्या एकत्र करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की तुमच्या एजच्या हिशोबाने, तुमच्या फॅमिली साईजच्या हिशोबाने, इन्कमच्या हिशोबाने तुम्हाला काय ऍक्च्युअली इन्शुरन्सची गरज आहे. जेवढे गरज आहे तेवढेच ठेवणार आहे, कारण इन्शुरन्स शुड बी ओनली टेकन फॉर रिस्क कव्हरेज, नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर आपण तुमच्याबद्दल पाहणार आहोत की तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी किती आहे, काय आहे आणि मेडिकल तुमची हेल्थ कशी आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सची गरज किती आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तुमच्याकडे एमर्जन्सी कॉर्पस किती आहे, की उद्या समजा तुमचं काय आजारपण आलं किंवा काय आलं तर तुम्ही किती महिने सस्टेन करू शकता. सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी आपण असा वर्कआउट करणार आहोत की तुमचं जे पेन्शन आहे ना, त्या पेन्शनने तुमचं एक सिक्युरिटी तर आहे, पण सायमल्टेनियसली आपण अशा पद्धतीची गुंतवणूक त्याच्यामध्ये पाहणार आहोत की जेणेकरून तुमचं पेन्शन अलॉंग विथ पेन्शन तुमचं एक सस्टेन्ड इन्कम सिस्टमॅटिक वे मध्ये तुमचा ग्रोथ चालू राहील आणि सायमल्टेनियसली तुमची कॉर्पसची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही सुद्धा वाढत राहील. आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण याबद्दल करू शकतो. तर मित्रांनो, या गोष्टी सांगायच्या म्हटल्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग येणं हे असं एका व्हिडिओमध्ये होत नाही. 25-30 वर्षात तुम्ही काम करून देशासाठी तुम्ही ही खरंच अभिमानाची गोष्ट केली आहे, पण सायमल्टेनियसली तुमचं स्वतःचं फायनान्शियल सिक्युरिटी जर तुम्ही केली नाही तर मग हा फार मोठा विचार करण्यासारखा गोष्ट आहे. कारण शेवटी आजपर्यंत जे तुम्ही केलं हे देशासाठी, पण आता जे तुम्हाला करायचं हे तुमच्या फॅमिलीसाठी करायचं आहे. तुम्हाला जर माझ्याकडून प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल, तुमच्या सगळ्या स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट्स एकत्र आणून तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, प्रॉपर पद्धतीने करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. मी खाली माझा नंबर प्लॅन डिस्प्ले केलेला ऑफिस आहे, याबद्दल तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता. तुम्ही या व्हिडिओला डायरेक्ट कमेंट मार्गाने पण तुम्ही माझ्याशी पोहोचू शकता. दुसरं, तुम्ही एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल आणि याबद्दल तुम्हाला अजून गायडन्स हवा असेल तर तुमच्या मित्रांना हा पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॅमिली मेंबरला पाठवा आणि कमेंटमध्ये इव्हन तुम्ही असं पण सुचवा की या व्यतिरिक्त माझ्याकडनं कुठला टॉपिक मिस आउट जर झाला असेल तर तुमच्या बाकीच्या सहकारी मित्रांना आपण कसा गाईड करता येईल. सो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.